परिसरामध्ये आनंदाचं वातावरण होतं। या दाम्पत्यासोबत सविस्तर बातचीत केली आहे संदीप जेजूरकर यांनी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कैलास उगले या कुटुंबियांना शासकीय महापूजेचा मान आज पंढरपुरात मिळाला। आपल्या सोबत त्यांचे कुटुंबीय आहेत। दादा, काय सांगाल, आज तुमचे आई वडील वारकरी म्हणून दिंडीला गेलेले होते, त्यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला, काय आनंद आहे? खूप आनंद झाला। आम्हाला साधारणतः 10:30 वाजता फोन आला का तुमच्या आई वडिलांचा महापूजेला सिलेक्शन झालं, तर मग त्या पुजारीने फोन केला होता। आम्हाला खूप आनंद झाला का तुम्ही रात्री बघू शकता 2 वाजेनंतर त्यांच्या हाताने पूजा होईल, आरती होईल, शाही स्नान होईल, तर मग तुम्ही बघू शकता। सर्वांचे 5 वाजेपासून फोन चालू आहे की फोनवरती सर्वांनी स्टेटस ठेवलंय, सर्व फोन शुभेच्छा देत आहे। मुंबईमधल्या वडाळा परिसरामध्ये असणाऱ्या विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज वडाळ्यामधल्या प्रति पंढरपूर मंदिरामध्ये उत्साह बघायला मिळतोय। वडाळ्यामधलं हे मंदिर पुरातन असून 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आलं होतं। आषाढीच्या निमित्ताने अगदी सकाळपासून भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजाही संपन्न झाली। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। 3 दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये देखील जाऊन आलो। प्रचंड असा उत्साह पांडुरंगाच्या भक्तांमध्ये आपण पाहतो आणि तसंच इथेही आपण उत्साह पाहतोय प्रति पंढरपूरमध्ये। आणि आज आषाढी निमित्त लाखो या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात। शेतकरी, वारकरी, लाडकी बहीण, लाडके भाऊ, सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे, अशाच प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यातल्या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केली। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सगळे पुणेकर पांडुरंगाच्या चरणी लीन होताना दिसतायत आणि इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आषाढी एकादशीचा उत्साह उभ्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे पुण्यातल्या विठ्ठलवाडीतल्या मंदिरात देखील हाच उत्साह आणि हीच जी आत्मीयता आहे ती पाहायला मिळते। आपण सध्या विठ्ठलवाडीतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहे आणि या मंदिराला प्रति पंढरपूर असं संबोधलं जातं। साधारण संभाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर असल्याचं अशी आख्यायिका आहे आणि एवढंच नाही तर या मंदिरात साधारण सगळ्या फुलांनी, सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली आहे। पहाटेपासूनच या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे। प्रत्येक वारकरी आहे तो पंढरपुरात पोहोचला आहे, पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला तयार झालाय। मात्र जे वारकरी आहेत, जे कामानिमित्त असू देत किंवा इतर गोष्टींमुळे पंढरपूरला जाऊ शकत नाही, पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही, ते सगळे जे भक्त आहेत ते आपापल्या गावातल्या पांडुरंगाचं दर्शन घेताना दिसतात। आणि त्याचप्रमाणे पुण्यातल्या विठ्ठलवाडी मंदिरात पुणेकरांची मोठी गर्दी बघायला मिळते। एवढंच नाही तर हा गाभार आहे, मात्र मंदिराच्या बाहेर देखील मोठमोठ्या रांगा देखील या निमित्तानं पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवा।